लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी यांच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी विरोधकांवरती गंभीर आरोप करत परवाच्या नगर परिषदेतील मीटिंगमध्ये प्रेक्षक गॅलरीच्या मुद्द्यावरून बोलताना म्हणाले की परवाच्या मीटिंगमध्ये विरोधकांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बाहेरचे 100 कार्यकर्ते आणून सभा उधळवून टाकण्याचा व गोंधळ घालण्याचा विरोधकांचा डाव होता। पाहुयात पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव काय म्हणाले। परवाच्या 28 तारखेच्या मीटिंगची एकंदर परिस्थिती बघून अतिशय दुःख झालं। त्याचं कारण आपल्या कोणाच्या लक्षात आलं का नाही आलं हे आम्हाला माहित नाही, ते एक्सप्लेनेशन मी करतो। या नगरपालिकेची ती जनरल त्या सभेला काहीतरी परंपरा आहे, पावित्र्य आहे, गांभीर्य आहे। त्या सभागृहामध्ये आज सभागृह चालवत असताना सभा कुणाची असते? सभा लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची असते, सदस्यांची असते, सन्मानित सदस्यांची असते आणि प्रशासनाबरोबर असते। आणि सभा होत असताना बाहेरचे कार्यकर्ते तुम्हाला कशासाठी घेऊन यायची गरज आहे? बाहेरचे 100 कार्यकर्ते तुम्ही गोळा करता, प्रेक्षकांनी बसवण्याचं तुमचं नियोजन होतं। तुमचं नियोजन सभा उधळायचं होतं, या नगरपालिकेला गळवट लावायचं नियोजन होतं, भांडणं मारामाऱ्या करायचं तुमचं नियोजन होतं। मी जो निर्णय घेतला गोष्टी प्रेक्षकांनी बंद करण्याचा निर्णय, त्याचं कारणच असं होतं की सभेत गोंधळ घालायचा, माणसं जमवून आणायची आणि या नगरपालिकेला बटन लावायचं काम, शहराला डाग लावायचं काम करायचं। अशा पद्धतीचा जो झालेला प्रयत्न आहे त्याच्या अगोदरच्या कराड नगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही झाला नव्हता, असा हा प्रयत्न झालेला आहे आणि निश्चितपणे कराडकरांनी याची नोंद घेतली पाहिजे।